वार्ड 166 में एनसीपी अजीत पवार गुट कैंडिडेट प्रकाश चौधरी ने जनता की समस्याएं सुलझाने के लिए जनसंपर्क कार्यालय ओपन किया है। इस जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन फॉर्मर महाराष्ट्र मिनिस्टर नवाब मलिक के हाथों किया गया था। इस मौके पर भारी तादाद में स्थानिक जनता की भीड़ वहां मौजूद थी। साथ ही पार्टी के कार्यकर्ता और कई पोस्ट होल्डर्स भी उपस्थित थे। ये जनसंपर्क कार्यालय का उद्घाटन कुर्ला वेस्ट में रामदास चौक के सामने न्यू मिल रोड पर गाडगे महाराज विद्यालय के बाजू में किया गया है। तर मुंबई महानगरपालिका निवडणुकाची रणधुमाळी सुरू आहे। तुमच्या पक्षाकडून मुंबईच्या विविध भागामध्ये पक्ष कार्यालयाचे उद्घाटन होतोय। आज कुर्ल्यामध्ये तुम्ही प्रकाश चौधरी यांच्या कार्यालयाचे उद्घाटन करताय, काय एकूणच तुम्हाला वाटतं? बघा, या मुंबईमध्ये आम्ही जवळपास 92 जागा लढतोय आणि या 92 जागेमध्ये आम्हाला अपेक्षित 30 जागा या मुंबईमध्ये आम्ही निवडून आणणार आहे। माझा जुना मतदारसंघ कुर्ला कलीन आहे। या मतदारसंघामध्ये या शेजारी सतीश यादव असतील, कप्तान मलिक असतील, प्रकाश चौधरी असतील, डॉक्टर सईदा खान असतील, ही 4ही जागा आम्ही स्वीप करणार आहे। या भागामध्ये चांदिवलीमध्ये काय आमची जागा येतात, ठिकठिकाणी मुंबईभर आम्ही ताकदीने लढतोय। 30पेक्षा जास्त जागा या मुंबईमध्ये आम्ही निवडून आणणार। ठाकरे बंधू मराठी नाही, त्यांच्या असं आहे बघा, काही लोक धर्माच्या आधारावर राजकारण करत आहे, काही लोक भाषेच्या प्रांताच्या आधारावर करत आहे। आम्ही धर्म जातीच्या पुढे जाऊन सगळ्यांना सर्वसामाविक राजकारण करतो आहे। सर्व जाती धर्माची लोक, सर्व भाषिक लोक आमच्या याद्या बघितल्या तर आम्ही सर्वांना संधी दिलेली। ख्रिस्ती समाजाला 2 आम्ही जागा दिलेल्या आहे। सगळ्यांना एक संघ घेऊन या मुंबईमध्ये 30पेक्षा जास्त जागा आम्ही जिंकणार आहोत। किती वर्षानंतर तुम्ही तुमच्या जुन्या मतदारसंघामध्ये आला? नाही, आमचा संबंध कधीही या मतदारसंघातून तुटलेला नाही। आमचं घर इथेच आहे, आमची लोक इथे आहे, आमचा परिवार इथे आहे आणि या मतदारसंघाशी आमचा संपर्क कधी तुटू शकत नाही।